असा हा अर्जुनाचा अनुभव आहे. म्हणजे वासुदेवच सर्वमिती. भगवंत कसा आहे सगळीकडे. म्हणजे अर्जुनाला कसा अनुभव आला भगवंताचा? वासुदेवच सर्वमिती. महात्मा सुदुर्लभ. हा की असा महात्मा दुर्लभच असतो की ज्याला सगळीकडे महात्मा वासुदेव दिसतो. तर हा असा विश्वरूप दर्शनाच्या वेळी हा अनुभव अर्जुनाला आलेला आहे. आणि अर्जुन 18व्या श्लोकात म्हणतोय, त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परम निधानम त्वमव्यय शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. त्वमक्षरम म्हणजे अक्षर पुरुष, ज्याचे ज्ञान करून घ्यावे असे आपणच परम अक्षर आहात. नंतर परब्रह्म परमात्मा आपणच आहात. या विश्वाचे परम आश्रय आपणच आहात. आपणच अनादि धर्माचे रक्षक, आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे माझे मत आहे. म्हणजे इतकी सुंदर स्तुती भगवंताची या ठिकाणी केलेली आहे की तूच अक्षर आहेस, तूच अतिभव्य दिव्य आहेस, तूच निधान आहेस, तूच आश्रय आहेस, असं सगळं हा अर्जुन म्हणतोय. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? देवा, आपण परब्रह्म आहात. आपण ओंकाराच्या 3.5 मंत्रांच्या पलीकडचे आहात. आपले ठिकाण वेद शोधित आहे. वेदांनासुद्धा वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा आहे ना. काय हो पुढे? वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा राजा पंढरीचा. म्हणजे निर्गुण आणि सगुण कसं एकत्र आणलं या अभंगामध्ये की वेदांनाही ज्याचा पार लागत नाही असा तो परमात्मा आहे, अक्षर ब्रह्म आहे. आणि तो या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये सगुण रूपाने आपल्यासमोर उभा आहे असं सांगितलेलं आहे. देवा, आपण परब्रह्म आहात. आपण 3.5 मात्रांच्या पलीकडचे आहात. आपले ठिकाण वेद शोधित आहेत. जे आकार मात्रांचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एक खाण, असे जे अविकार गहन अविनाश ते महाराज आपण स्वतः आहात असं तो त्या विश्वरूपाची स्तुती करतोय. तू धर्माचा जिव्हाळा आहेस, तू मूळचा सिद्ध आहेस, नित्य नवा आहेस, तू 36 तत्वाहून वेगळा आहेस, 37वे तत्व अलौकिक पुरुष असा तू आहेस. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला 13व्या अध्यायामध्ये या शरीराचे 36 तत्व सांगितलेले आहेत. महाभूताने अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचेंद्रिय गोचर ते सांगितलेलं आहे. म्हणजे की त्याच्यामध्ये पंचमहाभूते आली, अहंकार आला, बुद्धी आली, अव्यक्त आलं, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, ज्ञानेंद्रियांचे 5 विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, कर्मेंद्रियांचे विषय चालणे बोलणे देणे घेणे मलमूत्राचा त्याग करणे आणि इच्छा द्वेष सुख दुःख चेतना आणि धृती आणि संघात असं शेवटी आहे. संघात म्हणजे हे शरीर सगळ्याचा एकत्र समूह. म्हणजे ही सगळी 36 तत्व आपल्याला 13व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतील. तर ह्या 36 तत्वांच्या पलीकडचा हा परमात्मा आहे. 37वे तत्व असं त्यांनी म्हटलं आहे. 36 तत्वांच्या पलीकडचा आहे. या विश्वरूप दर्शनाने अर्जुन अतिशय त्याचा अनुभव घेतो आहे, अतिशय आश्चर्यचकित झाला आहे आणि भगवंताच्या योगशक्तीचे वर्णन अर्जुन करतो आहे. 19व्या श्लोकामध्ये तो म्हणतो आहे, अनादिमध्यांतमनंत वीर्यम अनंत बाहुं शशिसूर्यनेत्रम पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम स्वतेजसा विश्वमिदंतपंतम. आदी अंत मध्यरहित. आत्ताच मागच्या श्लोकामध्ये तेच सांगितलं त्याने की तुझा आधी पाहायला गेलं तर नाही आहे, तुझा अंत पाहायला गेलं तर नाही आहे, तेच इथे सांगतो आहे. आणि त्याचप्रमाणे अनंत सामर्थ्य आहे तुझं, अनंत हात आहेत तुला आणि तुझे डोळे म्हणजे काय आहे? शशिसूर्य नेत्रम. अनंत बाहुम शशिसूर्य नेत्रम. शशी आणि सूर्य, चंद्र आणि सूर्य हे तुझे डोळे आहेत आणि प्रदीप्त अग्नी हे तुझं मुख आहे आणि आपल्या तेजाने ह्या जगताला तापवणारे अशा आपणाला मी पाहत आहे. अर्जुन म्हणतोय की हे भगवंताचं जे रूप आहे हे मी कधी आजपर्यंत पाहिलं नव्हतं आणि ते पाहून आता मला भ्यायलेलं आहे. अर्जुन घाबरलेला आहे. ते आपल्याला या ठिकाणी सांगतात की भगवंताची 2 रूपं असतात भक्ताच्या दृष्टीने. एक असतं नित्य स्वरूप आणि एक असतं लीला स्वरूप.
भगवंताच्या नित्य स्वरूपामध्ये सर्व प्रपंचरहित, निराकार, निर्गुण, अखंड, अद्वय, शुद्ध चैतन्य स्वरूपाचा अनुभव भक्त घेतो. तर लीला स्वरूपामध्ये मायायुक्त, सगुण, ईश्वर स्वरूप आणि त्याच्या अनंत लीलांचा अनुभव भक्त घेतो. आता या ठिकाणी अर्जुनाला कसला अनुभव आला? नित्य स्वरूपाचा. हे नित्य आहे, जे विश्वरूप आहे ते. म्हणजे 18व्या श्लोकामध्ये भगवंताचे नित्य स्वरूप अर्जुनाने वर्णन केलेलं आहे आणि 19व्या श्लोकामध्ये भगवंताच्या लीला स्वरूपाचे वर्णन अर्जुनाने केलेलं आहे. भगवंताची लीला ही वस्तू नव्हे, भगवंताच्या आत्ममायेचा खेळ म्हणजे लीला होय. सूर्य आणि चंद्र हे भगवंताचे नेत्र आहेत. असे म्हणताना अर्जुन म्हणतोय की आत्मज्योतीचं वर्णनच अर्जुन करतोय भगवंताच्या. आणि यज्ञात प्रज्वलित झालेल्या अग्नीत आहुती दिली जाते, त्याला हुत म्हणतात. आणि त्याचे भक्षण करणारा अग्नी आहे म्हणून त्याला हुताशन म्हणतात. तर या सृष्टीरूपी हा यज्ञ चाललेला आहे जसा काही, आणि त्या यज्ञाचा अग्निरूख मुख म्हणजे काय आहे? भगवंत स्वतःच आहे. मग नंतर आता पुढे वर्णन येईल बघा की सगळेजण त्याच्यात मुखात जात आहे. धृतराष्ट्र, हे आपले द्रोणाचार्य, कृपाचार्य, ते सगळे त्याच्या मुखामध्ये जातात आहेत. म्हणजे सृष्टीरूपी यज्ञाचे अग्निरूप मुख म्हणजे भगवंत आहे. आनंद स्वरूप भगवंताचे तेज सृष्टीला का तापवते अशी शंका इथे निर्माण होईल. त्याचे उत्तर असे की जोपर्यंत नामरूपात्मक भ्रांत सृष्टी आहे तोपर्यंत एक वस्तू दुसऱ्याला तापवणारच. आत्मज्ञानाने भेदबुद्धीचा विनाश झाला की नंतर सर्व तापांचाही नाश होतो आणि मग एकत्वाचा अनुभव आल्यावर मग असा अनुभव येतो, तत्र को मोह को शोकः एकत्व मनुपश्यतः. मग शोकही होत नाही, मोहही होत नाही, आश्चर्यही वाटत नाही. जर त्या भेदबुद्धीचा आत्मज्ञान झाल्यानंतर भेदबुद्धीचा विनाश होतो आणि मग सगळं काही एकच आहे असं कळतं. पण आतापर्यंत अर्जुनाची ती स्थिती झालेली नव्हती, त्यामुळे अर्जुनाला ते सगळं भयावह वाटत होतं आणि तो त्याच्यामुळे वेगळाच अनुभव घेत होता. आता भगवंत विश्वरूप व्यापून आहेत या संकल्पनेचा विस्तार अर्जुन करतोय. अर्जुन पुढच्या श्लोकात म्हणतोय, 20वा श्लोक आहे, द्यावा पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदल लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. हे महात्मन, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधले आकाश तसेच सर्व दिशा एकट्या आपल्यानेच भरून राहिल्या आहेत. आपले हे अद्भुत व भयंकर रूप पाहून तिन्ही लोक व्यथित होऊ लागले आहेत असं अर्जुन म्हणतोय. आता द्यावा पृथ्वी म्हणजे हे अंतरिक्ष आणि पृथ्वी असा अर्थ अनेक जणांनी सांगितलेला आहे, परंतु ह्यांनी त्याच्या आणखी खोलात जाऊन याचं स्वरूप सांगितलं आहे की द्युलोक म्हणजे स्वर्गलोक आणि पृथ्वी व द्युलोक यामधील अंतरिक्ष सगळेच भगवंतानी व्यापलेलं आहे. विश्वरूपाने हे सगळंच व्यापलेलं, त्रिलोक व्यापलेले होते. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की द्यावा पृथ्वी ह्या ज्या आहेत ना ह्या वैदिक देवता आहेत म्हणे. द्यो ही एक वैदिक देवता आहे आणि द्यो याचा सामान्य अर्थ आकाश असा आहे. याचा निर्देश ऋग्वेदात सुमारे 500 वेळा आला असून ह्या द्यावा पृथ्वी अशा संयुक्त नावाने आढळतो. या संयुक्त नावावर ऋग्वेदात 6 सूक्ते आहेत आणि द्यावा पृथ्वींना विश्वाचे जनक म्हणजे विश्वपितर असं मानलं जातं. छान, म्हणजे यांनी जास्तीची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. पण आपण द्यावा पृथ्वी म्हणजे अंतरिक्ष, आकाश आणि पृथ्वी त्रिलोक असं लक्षात ठेवलं तरी चालतं. तर द्यावा पृथ्वी ह्या जोड देवता आहेत म्हणे आणि यांचं अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. संपत्ती देण्यासाठी, कीर्ती व बल देण्यासाठी यांची प्रार्थना करतात नेहमी. आणि हे जे आपले भीष्माचार्य होते, भीष्माचार्य हे द्युलोकातील होते, 8 वसूंपैकी एक होते ते. आणि महाभारतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की आपल्या पत्नीच्या विनंतीवरून याने वसिष्ठाच्या आश्रमातील नंदिनी गायीचे हरण केले. त्यामुळे वसिष्ठाने याला अन्य वसूंसह मनुष्ययोनी प्राप्त होईल असा शाप दिला. म्हणजे हे जे भीष्माचार्य होते ना हे शापित द्युलोकातले वसू होते आणि ते पृथ्वीवर आलेले तो शाप मिळाल्यामुळे. आणि त्यांचे बाकी जे भाऊ होते पहिले ते पटापट गंगेच्या पोटी हे झाले होते ना 8 जण अष्टवसू. तर त्याच्यापैकी 7 जण जे होते ते तिने लगेच गंगेला अर्पण करून टाकले.
नदीमध्ये. आणि हा जो 8वा भीष्माचार्य होता, यांना मात्र मनुष्य लोकामध्ये गंगापुत्र भीष्म म्हणून स्थान मिळालेलं आहे. आणि अशी ही द्युदेवता आहे. या म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की नीतीचे पालन मानवालाच काय पण देवतांनाही करावे लागते. ते न केल्यास त्याची शिक्षा भोगावीच लागते, हे याचे तात्पर्य आहे. म्हणजे त्यांच्याकडून अपराध घडलेला आहे, त्यामुळे त्यांना शाप मिळालेला आहे आणि म्हणून पृथ्वीवर त्यांना यावं लागलेलं आहे भीष्माचार्यांना. त्यांचं चरित्र आता आम्ही एवढं सगळं त्या महाभारतामध्ये वाचतो आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की द्यावा पृथ्वीवर इदमंतरम ही की ही जी आहे देवप्रमाणेच द्यो शब्द ही दिव धातूपासून बनलेला आहे. आणि दिव म्हणजे काय? प्रकाशमान. देवता आपण कोणाला म्हणतो? ज्या प्रकाशमान असतात, तेजस्वी असतात, त्यांना देवता असं म्हटलं जातं. तर अशा हा द्यावा पृथिव्योर इदमंतरम ही व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाहा, की सगळ्या दिशांना हे विश्वरूप भरून राहिलेलं आहे. म्हणजे 10 दिशा आहेत बघा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या 4 तर आहे. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य ह्या उपदिशा 4 आणि ऊर्ध्व आणि अध ह्या 2 दिशा. म्हणजे अशा 10 दिशांना हे विश्वरूपाने सगळं व्यापून टाकलेलं आहे. 10 दिशा व्यापून टाकलेल्या आहेत. आणि भगवंताचे हे विराट स्वरूप त्रिलोकाला व्यथित करणारं आहे. पृथ्वी, पाताळ, स्वर्ग ह्या सगळ्यांना व्यथित करणारं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. केवढं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे बापरे. अशा या भगवंताच्या महिम्याला अर्जुन पाहतोय, अतिशय आश्चर्यचकित झालेला आहे आणि त्याला भीती पण वाटते आहे. आणि पुढे पुढे तो अतिशय भयभीत होऊन आणि नंतर तो आवरून घ्यायला सांगतो. तो भगवंताला अजूनही बरंच वर्णन आहे, ते आपण पुढच्या वेळेस बघू. पण तो ते विश्वरूप दर्शन पाहून अतिशय घाबरून जातो, वारंवार देवाला नमस्कार करतो आणि त्याला म्हणतो, मीच तुला सांगितलं की विश्वरूप दाखव, पण आता मीच तुला सांगतोय देवा की तू हे विश्वरूप आवरून घे. आणि भगवंत इतका प्रेमाळू आहे, एवढा दयाळू आहे की तो ते आपल्या शिष्याची मागणी लगेच मान्य करतो. आणि ज्ञानेश्वर माऊली तर वर्णन करता की एखादं म्हणे कापड, एखादी कापडाची लगड उघडावी तसं विश्वरूप दर्शन त्यांनी. एखादी साडी नाही का, आपण जातो दुकानामध्ये आणि त्या ह्याला सांगतो दुकानदाराला, मला ही साडी दाखव, मला ती साडी दाखव, आणि तो वरून साड्या काढतो आणि हे तुमच्यासमोर घडीच्या घडी उकलतो. तशी म्हणे भगवंतानी विश्वरूपाची घडी उकललेली आहे. इतकं सुंदर वर्णन माऊली करतात. आणि नंतर म्हणे मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं सगुण रूप मला दाखव, आता तू नको मला हे विश्वरूप. आणि मग पटापट ती घडी आवरून घेतली आणि परत वरती माळ्यावर ठेवून दिली. हा अनुभव आपल्या महिलांना येतो. तसं हे विश्वरूप आहे. अतिशय सुंदर वर्णन आहे. आणि आता उरलेला भाग आपण पुढच्या वेळेस बघूया याचा. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू. या ठिकाणी थांबते.